ताई, सगळ्यात आधी तुम्ही आम्हाला तुमचं नाव सांगा. माझं नाव संध्या देवलोके, ओके, आणि गाव कोणतं आहे तुमचं? मिठगाव. किती वर्ष झाले तुम्ही GW खामकरांचाच मसाला वापरताय? आता जवळजवळ आम्ही 4-5 वर्ष झाली त्यांचाच मसाला आम्ही वापरतो. So, मग आज तुम्ही नक्की कोणता मसाला बनवायला आलाय? आज आम्ही मालवणी मसाला, आणि मालवणीच मसाला, फक्त हा एकच मसाला तुम्ही बनवता? मालवणी मसाला आम्ही मालवणीच आहे त्यामुळे मालवणीच मसाला वापरतो. So, तुम्ही मालवणी मसाल्यामध्ये काय काय टाकता? गरम सामान, बेडकी मिरची, तिखट मिरची आणि दुसरी लाल कलर मिरची असते. कलर साठी कोणती मिरची वापरता? ते कसं आम्ही त्यांनाच सांगतो ना, त्यामुळे काय एवढं हे नाही होत. ते त्यांच्या याने बरोबर सगळं सामान वगैरे ऍडजस्ट करून बरोबर देतात आम्हाला. कधी काय कोणत्या मसाल्यात प्रॉब्लेम नाही. तुम्हाला इतका विश्वास आहे खामकरांच्या मसाल्यावरती, बरोबर. आणि कारण का मार्केटमध्ये आजूबाजूला खूप सारे मसाल्यांची दुकान आहेत आणि तरी पण तुम्ही खामकरांचाच मसाला. कारण ह्या मसाल्याची टेस्ट जी आहे ना, ती म्हणजे खूपच छान आहे की काय विचारायला नको. आणि आम्हाला ते खूप आवडतं. आणि आम्ही जरी चिकन वगैरे बनवलं तरी आम्हाला एक्स्ट्रा मसाला कोणताही टाकण्याची गरज वाटत नाही. अरे वा, क्या बात आहे. आणि तुम्ही खामकरांच्या मसाल्याबद्दलचे जे रंगांबद्दल तुम्ही काय सांगा? रंग तर प्रश्न द्या, अप्रतिम आहे, काय वाद नाही त्याबद्दल. आणि हा मसाला साधारण तुमच्याकडे किती वर्ष टिकतो, किती काळ? हा मसाला तसं बघायला 2-3 वर्ष आरामात टिकतोय घेतला की. आणि 2-3 वर्ष टिकण्यासाठी तुम्ही किती किलो मसाला बनवता? आम्ही जवळजवळ 9 किलो मसाला असतो. वर्षभरात तुम्ही म्हणजे एका वर्षाला तुम्ही? म्हणजे आम्ही 3 जण घेऊन टाकतो. आमची फॅमिली आहे ना, तर फॅमिलीमध्ये तो असतो. वहिनी म्हणा, ती बदलापूरवरून आली वहिनी, मी, माझी भाची, असं आम्ही तिघांमध्ये तो मसाला करतो. पण आम्हाला चांगला टिकतो. अजून पण माझ्याकडे आहे मसाला, तरी पण मी आता यावर्षी करून जाते मसाला. म्हणजे तुमच्याकडे हे पूर्वापार चालत आलंय की कामगारांच्याच दुकानात जाऊन आम्ही मसाले बनवायचे, क्या बात आहे.